अहिल्यानगर शहरातील पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर गेल्या 8 दिवसांपासून सुरू असलेल्या सराफ सुवर्णकार समितीच्या आंदोलनाची धार आज पूर्णपणे कमी झाल्याचे चित्र पाहायला मिळाले। कोतवाली पोलिसांकडून झालेल्या कथित मारहाणीच्या निषेधार्थ आंदोलन छेडण्यात आले होते। आंदोलनाचे नेतृत्व करणारे उमेश बोराडे यांनी आज शहर बंदची हाक देत व्यापाऱ्यांनी एकजूट दाखवावी असे आवाहन केले होते। मात्र प्रत्यक्षात स्थानिक सराफ व्यावसायिकांनी दुकाने सुरू ठेवत आंदोलनापासून अंतर राखल्याचे स्पष्ट झाले। आज सकाळपासूनच शहरातील प्रमुख सराफ बाजारपेठ नेहमीप्रमाणे सुरू असल्याचे दिसून आले। सोन्या चांदीच्या दुकानांमध्ये ग्राहकांची वर्दळ मोठ्या प्रमाणात होती। त्यामुळे आंदोलनकर्त्यांनी दिलेल्या बंदच्या हाकेला व्यापाऱ्यांनी फारसा प्रतिसाद दिला नसल्याचे स्पष्ट झाले। गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर आंदोलनाचा मोठा गाजावाजा करण्यात येत होता। अन्यायाविरोधात पेटून उठा अशा घोषणा देत व्यापाऱ्यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न सुरू होता। मात्र आजच्या घडामोडीमुळे आंदोलनातील अंतर्गत मतभेद उघड झाल्याची चर्चा रंगली आहे। विशेष म्हणजे बाहेरून आलेल्या काही नेत्यांनी आंदोलन अधिक आक्रमक करण्याचा प्रयत्न केला होता। मात्र स्थानिक व्यापाऱ्यांशी शांत भूमिका घेत व्यवसायाला प्राधान्य दिल्याचे दिसून आले। त्यामुळे लढा कुणाचा आणि फायदा कुणाचा असा प्रश्न आता बाजारपेठेत चर्चेचा विषय ठरत आहे। आंदोलनासाठी समाज बांधवांची मोठी साथ मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती, परंतु प्रत्यक्षात बहुतांश व्यापाऱ्यांनी आपली दुकाने सुरू ठेवून आंदोलनापासून दूर राहणे पसंत केले। गेल्या 8 दिवसांपासून SP कार्यालयासमोर आंदोलन, घोषणाबाजी आणि सोशल मीडियावरील प्रचारामुळे वातावरण तापले होते। मात्र आजच्या फ्लॉप बंदनंतर आंदोलनकर्ते बॅकफूटवर गेल्याचे चित्र निर्माण झाले आहे। स्वतःच्या समाज बांधवांकडूनच अपेक्षित पाठिंबा न मिळाल्याने उमेश बोराडे यांच्या रणनीतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे। दरम्यान पुढील काळात आंदोलनाची दिशा काय राहणार, व्यापारी संघटना कोणती भूमिका घेणार आणि प्रशासन यावर काय निर्णय घेणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे।